वेदांत नेब आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। वेदांत, नक्कीच माधवी, INS या वृत्तसंस्थेकडनं जी माहिती मिळते त्यामध्ये धर्मेंद्र यांचं 89व्या वर्षी निधन झालेलं आहे। सध्या मी आपण बघितलं तर पवनहंस स्मशानभूमीच्या बाहेर आहे, जिथे साधारणपणे 10 ते 15 मिनिटांपूर्वी ॲम्ब्युलन्समध्ये आपण बघितलं तर धर्मेंद्र यांची आपण जर बघितलं तर शव हे आतमध्ये नेण्यात आलं। शिवाय आपण बघितलं तर काही जवळचे नातेवाईक सुद्धा आतमध्ये गेल्याचं आपल्याला दृश्यांमधनं पाहायला मिळतंय। हेमा मालिनी सुद्धा इथे दाखल झाल्याचं पाहायला मिळतंय आणि मोठी गर्दी आपल्याला या सगळ्या परिसरामध्ये पाहायला मिळते। त्याशिवाय सुरक्षा सुद्धा वाढवण्यात आलेली आहे। 11 नोव्हेंबरला धर्मेंद्र यांना ब्रिज कँडी रुग्णालयातनं उपचार घेत असताना त्यांना डिस्चार्ज मिळाला आणि डिस्चार्ज मिळाल्यानंतर घरीच जी काही पुढचे उपचार आहेत ते घरी धर्मेंद्र घेतले जातील असं डॉक्टरांकडनं सांगण्यात आलं होतं आणि त्यानंतर मागील काही दिवसांपासून घरीच धर्मेंद्र यांच्यावर उपचार डॉक्टरांकडनं सुरू होते। मात्र सध्या जी माहिती मिळते INS या वृत्तसंस्थेकडनं धर्मेंद्र यांचं निधन झालेलं आहे आणि काही जवळचे नातेवाईक हे आपल्याला याच विलेपार्लेच्या पवनहंस स्मशानभूमीमध्ये आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। जी आपण माहिती घेतली तर हेमा मालिनी सुद्धा आलेले आहेत, त्याशिवाय बॉबी देओल सुद्धा आलेले आहेत आणि काही जवळचे अगदी मोजके नातेवाईक हे इथे स्मशानभूमीच्या इथे आलेले आहेत आणि थोड्याच वेळात धर्मेंद्र यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील अशी सुद्धा माहिती आहे। मात्र परिवाराकडनं अद्याप अधिकृतरित्या ही माहिती आलेली नाही आहे। अजूनही सांगितलं जात होतं अगदी सकाळपर्यंत की त्यांची तब्येत ही नाजूक आहे, ते सिरियस आहेत असं सांगण्यात आलं होतं। मात्र सध्या जी माहिती INS संस्थेकडनं मिळते त्यामध्ये धर्मेंद्र यांचं निधन झालंय। नक्कीच ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचं निधन झालेलं आहे, जसं वेदांत आपल्याला माहिती देतो। INS या वृत्तसंस्थेनं या बातमीला दुजोरा दिलेला आहे। त्या वृत्तसंस्थेनं ही माहिती दिलेली आहे की ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे आणि धर्मेंद्र यांच्यावर थोड्याच वेळात अंत्यसंस्कार करण्यात येतील। तर आपण पुन्हा एकदा वेदांतकडे जाऊयात। वेदांत, जसं तू सांगतोयस की काही वेळातच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील, तर कुटुंबातले कोण कोण व्यक्ती तिथे दिसतात आणि त्यासोबतच बॉलिवूडमधले काही अभिनेते अभिनेत्री हे देखील दाखल झालेत का? ज्या प्रकारे आपण दृश्यांमध्ये दाखवतोय हेमा मालिनी या इथे आलेले आहेत, त्याशिवाय बॉबी देओल सुद्धा आहे आणि काही जवळचे नातेवाईक सुद्धा इथे आपल्याला स्मशानभूमीमध्ये पाहायला मिळतात। शिवाय जसं तू सांगितलं की काही सेलिब्रिटीज आले का, कारण आपण बघितलं असेल तर 11 नोव्हेंबरच्या आधी जेव्हा धर्मेंद्र हे ब्रिज कँडी रुग्णालयात उपचार घेत होते तेव्हा काही सेलिब्रिटीज त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आले होते आणि त्यानंतर आपण बघितलं एकामागे एक काही सेलिब्रिटीज असतील किंवा मग कुटुंबातील सदस्य असतील ते आता एकामागे एक येताना आपल्याला पाहायला मिळतात। मी अजूनही म्हणजे प्रेक्षकांना आपण सांगूयात अधिकृतरित्या अजूनही कुटुंबियांकडनं या संबंधीची माहिती देण्यात आलेली नाही आहे। मात्र INS या वृत्तसंस्थेकडनं ही माहिती देण्यात आलेली आहे। थोड्या वेळापूर्वी ॲम्ब्युलन्स त्यांचं जे जुहूचं घर होतं त्या निवासस्थानाहून पवनहंस स्मशानभूमी इथे आली। इथे ऑलरेडी आपण जर बघितलं तर सुरक्षा ही पोलिसांची वाढवण्यात आलेली आहे आणि त्यामुळे अधिकृतरित्या जरी कुटुंबियांकडनं माहिती मिळाली नसली तरी जी माहिती आता देण्यात येते त्यामध्ये सकाळी साधारणपणे आपण जर बघितलं तर 11:30-12च्या दरम्यान ॲम्ब्युलन्स ही त्यांच्या जुहूस्थित निवासस्थानी गेली आणि त्यानंतर ॲम्ब्युलन्सद्वारे काही जवळचे कुटुंबीय हे ॲम्ब्युलन्ससोबत आपल्याला पाहायला मिळाले आणि त्यानंतर थेट ॲम्ब्युलन्स ही आतमध्ये जिथे आपण बघतो ही पवनहंस स्मशानभूमी तिथे अंत्यसंस्कारासाठी धर्मेंद्र यांचं आपण जर बघितलं तर शव जे आहे ते आणण्यात आलेलं आहे आणि आता या सगळ्यामध्ये आपण बघतोय अंत्यसंस्कार केले जातील आणि खरं तर आपण बघितलं तर ही सगळी जी बातमी आहे ती अजूनही परिवाराकडनं सांगण्यात आलेली नाही आणि त्यामुळे जसं जसं लोकांना कळतंय, काही धर्मेंद्रच्या चाहत्यांना कळतंय किंवा मग सेलिब्रिटीजला कळतंय तशी तशी गर्दी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। माधवी, नक्कीच जसं तू सांगतोस त्याप्रमाणे अजूनही अधिकृतरित्या कुटुंबाकडनं या बातमीला दुजोरा देण्यात आलेला नाहीये। मात्र INS या वृत्तसंस्थेकडून या गोष्टीचा दुजोरा मिळतोय की ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचं निधन झालंय आणि थोड्याच वेळात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील आणि हेमा मालिनी आणि त्यासोबतच कुटुंबातील काही व्यक्ती देखील आता तिथे दाखल झालेले आहेत पवनहंस
स्मशानभूमीच्या आसपास आपल्याला दिसतात हे सगळेजण। त्यामुळे नातेवाईक आता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आणि त्यासोबतच धर्मेंद्र यांचे चाहते देखील काही वेळातच या परिसरामध्ये जमायला सुरुवात होईल। तर ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचं निधन झालंय। आणखी एक गोष्ट सांगितली पाहिजे, खरं तर धर्मेंद्र यांचा कार्यकाळ खूप मोठा राहिलाय आणि योगायोग म्हणजे त्यांचा अखेरचा चित्रपट 21 हा उद्याच रिलीज होतोय आणि त्याआधीच आज त्यांची प्राणज्योत मावळलेली आहे। तर धर्मेंद्र यांचं निधन झालेलं आहे। वेदांत, रुग्णालयाकडून किंवा त्यांच्यावर जे उपचार करत होते डॉक्टर, तर त्या डॉक्टर्सकडून काही माहिती कळू शकली आहे का? अद्याप कुठल्याही प्रकारे अधिकृतरित्या जे उपचार देत होते किंवा जे खरं तर या धर्मेंद्र यांच्या प्रकृती संदर्भात अपडेट देत होते त्यांच्याकडनं सुद्धा अद्याप कुठलीही माहिती अधिकृतरित्या मिळाली नाही। त्याशिवाय आपण बघितलं तर कुटुंबीय हे या तब्येती संदर्भात अपडेट देत होते किंवा मग सनी देओल यांची टीम जी होती ती या संदर्भात अपडेट होती, मात्र त्यांच्याकडनं सुद्धा अद्याप अधिकृतरित्या माहिती ही देण्यात आलेली नाही। मात्र सध्या आपण दृश्यांमध्ये बघतोय विले पार्लेचं पवन हंस स्मशानभूमी जिथे सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे आणि जसं ही बातमी चाहत्यांना कळली तशी चाहत्यांची गर्दी सुद्धा आपल्याला इथे होताना पाहायला मिळते। काही वेळापूर्वी धर्मेंद्र यांच्या पत्नी हेमा मालिनी त्यासोबतच बॉबी देओल हे आतमध्ये गेलेले पाहायला मिळतात आणि धर्मेंद्र यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होत असल्याचं सुद्धा कळतंय। सध्या जर आपण बघितलं म्हणजे 11 नोव्हेंबरला त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयातनं डिस्चार्ज मिळाला होता आणि तेव्हा डॉक्टरांनी प्रतिसंधानी जे डॉक्टर होते ते त्यांच्यावर उपचार करत होते आणि त्यांनी सांगितलं की सध्या त्यांची प्रकृती सुधारत आहे आणि पुढील जे उपचार आहेत ते त्यांना घरी दिले जातील आणि त्यामुळे त्यांना डिस्चार्ज दिला जात आहे। त्यामुळे मागील काही दिवसांपासून धर्मेंद्र यांच्यावर घरीच उपचार सुरू होते, मात्र प्रकृती त्यांची अत्यवस्थ होती आणि आज साधारणपणे 1-1.5 तासापूर्वी ॲम्ब्युलन्स त्यांच्या निवासस्थानी जुहू स्थित निवासस्थानी गेली आणि त्यानंतर त्या ठिकाणाहून त्यांचं पार्थिव हे याच जे आपण बघतोय पवन हंस स्मशानभूमी या ठिकाणी आणण्यात आलेलं आहे आणि अंत्यसंस्कार जे आहेत ते केले जात असल्याचं कळतंय। मात्र अजूनही म्हणजे परिवारातील कोणी सदस्य किंवा बॉबी देओल असतील किंवा हेमा मालिनी असेल किंवा ईशा देओल असतील त्यांच्याकडनं कुठल्याही प्रकारची माहिती देण्यात आलेली नाही। त्याशिवाय सनी देओलची टीम ही वेळोवेळी या सगळ्या धर्मेंद्र यांच्या प्रकृती संदर्भात अपडेट होती, त्यांच्याकडनं पण माहिती मिळाली नाही आहे। मात्र INS या वृत्तसंस्थेकडनं जी माहिती मिळाली आहे त्यानुसार धर्मेंद्र यांचं 89व्या वर्षी निधन झालेलं आहे आणि आपण बघतोय की पोलिसांचा फौजफाटा सुद्धा इथे वाढवण्यात आलेला आहे। काही सेलिब्रिटीज सुद्धा या ठिकाणी येतील, कारण आपण बघितलं जेव्हा धर्मेंद्र ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार घेत होते तेव्हा सलमान खान असतील, शाहरुख खान असेल, अनेक सेलिब्रिटी हे तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आले होते। मात्र कुठल्याही प्रकारे सार्वजनिक माहिती न देता किंवा कुठल्याही प्रकारे अधिकृतरित्या माहिती न देता आपण बघतो एकामागे एक कुटुंबातील सदस्य असतील किंवा मग सेलिब्रिटीज असतील हे आपल्याला या पवन हंस स्मशानभूमीमध्ये येताना पाहायला मिळत आहेत। मात्र अगदी काही जवळच्या लोकांना या संदर्भातली माहिती देण्यात आल्याचं कळतंय आणि त्यामुळेच कुठल्याही प्रकारची गर्दी होऊ नये किंवा मग ही बातमी सार्वजनिक होऊ नये यासाठीची खबरदारी खरं तर या परिवारातील सदस्यांनी घेतलेली आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे अगदी मोजके लोक आपण या पवन हंस स्मशानभूमीमध्ये आपण पाहतोय, ज्यामध्ये बॉबी देओल त्यासोबतच हेमा मालिनी हे आपल्याला या स्मशानभूमीमध्ये आलेल्या पाहायला मिळाले आणि एकामागे एक आता परिवारातले म्हणजे अगदी काही जवळचे लोक हे येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यामुळे जशी ही बातमी कळेल किंवा परिवाराकडनं अधिकृतरित्या माहिती दिली जाईल तशा प्रकारे इथे सेलिब्रिटीज असतील किंवा मग चाहते असतील गर्दी करताना आपल्याला पाहायला मिळतील। खरं तर आपण धर्मेंद्र यांच्या एकूण चित्रपट सृष्टीमधल्या त्यांच्या योगदानाबद्दल इथे प्रेक्षकांना सांगितलं पाहिजे, कारण धर्मेंद्र यांनी 1960 मध्ये चित्रपट सृष्टीमध्ये पदार्पण केलेलं होतं आणि त्यानंतर त्यांनी अनेक यशस्वी असे चित्रपट दिलेले आहेत। शोला आणि शबनम हा त्यांचा पुढचा चित्रपट, त्यानंतर अनपढ़ असेल, बंदिनी, पूजा के फूल, हकीकत, फूल और पत्थर, त्यासोबतच अनुपमा, खामोशी, प्यार ही प्यार, तुम हसीन में जवा, सीता और गीता, त्यासोबतच लोफर, यादों की बारात, शोले अशा अनेक
अगदी जोरदार एकदम शानदार अशा चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलेलं आहे आणि त्यांचा स्वभावही तसाच होता. ते कायमच खूप उत्साही असायचे. वयाच्या 89व्या वर्षी देखील ते चित्रपटात काम करत होते. त्यावरूनच ते मनाने किती तरुण होते याचा प्रत्यय येऊ शकतो. कारण उद्याच त्यांचा एक शेवटचा चित्रपट रिलीज होत आहे. त्या चित्रपटाचं नाव आहे 21 आणि या चित्रपटामध्ये अगस्त्य नंदा हा लीड रोलमध्ये आहे आणि त्यामध्ये धर्मेंद्र यांचं खूप मुख्य रोल आहे आणि या चित्रपटाचं पोस्टर आजच रिलीज झालंय. हा केवळ एक योगायोगच म्हणावा लागेल. मात्र ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचं निधन झालेलं आहे. IANS या वृत्तसंस्थेनं त्याला दुजोरा दिलेला आहे. आपण बघतोय कुटुंबाकडून काहीशी गुप्तता पाळण्यात येते. त्याचे कुटुंबीय हे सध्या पवनहंस स्मशानभूमीमध्ये दाखल झालेले आहेत. त्यांचं पार्थिवही तिथे आणण्यात आलेलं आहे. मात्र परिवारातील कुठल्याही सदस्यांना किंवा त्यांच्यावर उपचार करत असलेल्या डॉक्टरांनी या संदर्भात कुठलाही दुजोरा दिलेला नाहीये किंवा अधिकृतरित्या कुठलीही माहिती सांगितलेली नाहीये. मात्र काही वेळापूर्वी त्यांच्या निवासस्थानी ॲम्ब्युलन्स दाखल झालेली होती आणि त्यानंतर त्यांचे परिवारातले काही लोकही तिथे जमा झाले होते. नातेवाईक जमा व्हायला सुरुवात झालेली होती आणि त्यानंतर त्यांचा पार्थिव या रुग्णवाहिकेतून आता पवनहंस इथल्या स्मशानभूमीमध्ये आणण्यात आलेला आहे आणि काही वेळातच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील अशी माहिती कळते. वेदांत, जसं तू सांगितलंस की बॉबी देओल दिसतोय किंवा हेमा मालिनी पण दिसत आहेत आणि इतरही काही नातेवाईक आता इथे दाखल होत आहेत. वेदांत, मी तुझ्याकडे येतेच. मात्र सिने अभ्यासक, ज्येष्ठ सिने अभ्यासक दिलीप ठाकूर सर आपल्या सोबत आहेत. दिलीप ठाकूरजी, अत्यंत दुःखद बातमी, धर्मेंद्र यांचं निधन झालं. हो, अतिशय दुःखद. म्हणजे आपण बरोबर साधारण 15 दिवसापूर्वी सकाळ बातमी झाली आणि नंतर मग ती बातमी खोटी असं आपल्याला समजलं. म्हणजे ईशा देवलचं ट्विट असेल किंवा हेमाजींनी जी आपली पोस्ट टाकली. परंतु आज मात्र दुर्दैवाने हे आपल्याला स्वीकारायला लागते. आता धरमजींच्या 65 वर्षाच्या कालखंडावर जो फोकस टाकायचा झाला तो बराच मोठा प्रवास आहे. म्हणजे कृष्णजवळ सिनेमापासून OTT पॅन म्हणजे 35 mm सिनेमा त्यांनी केला, सिनेमास्कोप केला, 70 mm सिनेमा केला. पण धरमजींची काही वैशिष्ट्य आहे. म्हणजे आपण त्यांना गरम धरम किंवा हिमॅन किंवा पडद्यावरचा आक्रमक हिरो जरी असं म्हणत असलो तरी आपण जर नीट पाहिलं तर धरमजींनी सोबर, सरळ मार्गी अशा सुद्धा बऱ्याचशा चित्रपटांमध्ये चांगल्या पद्धतीने भूमिका साकारलेल्या आहेत. तो नया जमाना असेल, चैताली सिनेमा असेल, सत्यकाम असेल, गुड्डी असेल, इतकंच नव्हे तर ऋषिकेश मुखर्जींच्या चुटके चुटकेमध्ये त्यांनी जी नर्म विनोदी भूमिका साकारली आणि त्यांना जो विनोदाचा सेन्स आहे त्या चित्रपटामध्ये दिसलं, त्याला दाद दिली पाहिजे. तर मला असं वाटतं की धरमजींचा ऍक्शन हिरोपेक्षा सोबर हिरो हा जो त्यांचा सिनेमामध्ये त्यांनी तसं भूमिका साकारली असेल, न्याय जमानामध्ये त्यांनी कवीची भूमिका साकारली, ते सुद्धा पाहायला पाहिजे. पण मी 2-3 वेगळ्या आठवणी सांगतो की बिंदा ठाकरे निर्मित अग्निसाक्षी ज्याचं पार्थो घोषने दिग्दर्शन केलं, जॅकी श्रॉफ आणि नाना पाटेकरची भूमिका होती आणि गणेश चतुर्थी दिवशी अंधेरीतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये मुहूर्त होता. आणि त्याचप्रमाणे 1 वर्षानंतर स्मिता ठाकरे निर्मित सपूत नावाचा सिनेमा होता ज्यामध्ये अक्षय कुमार आणि सुनील शेट्टी होती. या दोन्ही चित्रपटांच्या मुहूर्ताच्या वेळेला बाळासाहेब आणि धरमजी या दोघांना एकत्र पाहण्याचा, ऐकण्याचा, अनुभवायचा आमच्या त्या पिढीतील पत्रकारांना योग आला. तर हे जे धरमजींचं बाळासाहेबांशी असलेले संबंध ह्या गोष्टी सुद्धा समोर म्हणजे दिसतात. त्याशिवाय त्यांनी हेमंत कदम यांच्या हिचं काय चुकलं या मराठी चित्रपटामध्ये विक्रम गोखलेंसोबत सर्जा निघाला हे घोडागाडीतलं गाणं सादर केलं आणि त्या चांदोली स्टुडिओमध्ये 2 दिवसाच्या चित्रीकरणासाठी धरमजींनी जे सहकार्य केलं, पूर्णपणे 2 दिवस वेळ गेला, त्याचं कौतुक व्हायला पाहिजे. धरमजींची अशी बरीचशी वैशिष्ट्ये, त्यांनी स्वतः विजेता फिल्म ही चित्रपट निर्मिती संस्था स्थापन केली आणि त्याद्वारे सनी देओलचा पहिला सिनेमा बेताब असेल किंवा बॉबी देओलचा पहिला सिनेमा बरसात असेल, त्याशिवाय इतर जे चित्रपट सनीचे किंवा बॉबीचे असतील किंवा सनी देओलने दिग्दर्शित केलेला दिल्लगी हा एक सिनेमा असेल, तर अशा चित्रपटांची निर्मिती त्यांनी स्वतःच्या विजेता फिल्म या चित्रपट निर्मिती संस्थेच्या वतीने केली. त्याचबरोबर जुहूच्या समुद्र किनाऱ्यालगत सनी सुपर साऊंड हे त्यांनी एक डबिंग थिएटर आणि त्याच्यातच मिनी थिएटर होतं हे स्थापन केलं. म्हणजे त्या चित्रपट सृष्टीने आपल्याला इतकी वर्ष बरंच काही दिलं, तर त्याची परतफेड करण्यासाठी धरमजींनी हे जे त्या पद्धतीचे इतर काही गोष्टी केल्या ते सुद्धा या निमित्ताने सांगायला पाहिजे. शोले चित्रपटाला 50 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल काही महिन्यापूर्वीच धरमजींची मी जुहूच्या त्यांच्या बंगल्यावर भेट घेतली. त्याच वेळेला त्यांचं ते वय म्हणजे 89-90 जाणवत होतं आणि त्यांना मी शोलेचे चित्रपट, बुकलेट
शोलेचं तिकीट इतकंच नव्हे तर हिचं काय चुकलं ह्या चित्रपटाचे सुद्धा फोटो दाखवले. त्यात ते असे पटकन म्हणाले की तस्वीरे बोलती है. त्यांचा तो सेन्स होता एखाद्या गोष्टीवर आपली जी प्रतिक्रिया देताना नेमक्या शब्दामध्ये व्यक्त होणं, ह्याला दाद दिली पाहिजे. धरमजींचं हिंदी चित्रपटसृष्टीला खरं तर एकूणच भारतीय चित्रपटसृष्टीला असलेलं कॉन्ट्रिब्युशन बरंच काय काय. आणखीन एक वैशिष्ट्य 60च्या दशकामध्ये जेव्हा त्यांचा संघर्षाचा कालखंड होता त्यावेळेला अर्जुन हिंगोरेंनी पासून मोहन निर्माते होते, त्यांनी धरमजींना संधी दिली सुरुवातीच्या काळात. त्यांची सोबत धरमजींनी पॅन सोडली नाही. अर्जुन हिंगोरांनी यांच्या प्रत्येक चित्रपटामध्ये आपल्याला धरमजी पाहायला मिळतात. अशी खूप वैशिष्ट्य आहे. खूप मोठा प्रवास चित्रपटसृष्टीच्या वाटचालीतील एक साक्षीदार साथीदार आपण हरवला असं मी म्हणेन. खूप मोठा कलाकार आज आपल्यातून निघून गेलेला आहे. दिलीपजी धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर ज्येष्ठ अभिनेते जयवंत वाडकर सध्या आपल्या सोबत आहेत फोनवरून. वाडकर सर, खरं तर खूप दुःखद अशी ही बातमी आहे. मात्र तुम्ही त्यांच्यासोबत म्हणजे तुमच्या काही आठवणी आहेत का खास धर्मेंद्र यांच्यासोबतच्या? हो, माझी आठवण म्हणजे तेजाब फिल्मची आहे. तेजाबमध्ये आम्ही ऍक्च्युली आधी इन्स्पेक्टर नाना पाटेकर होते आणि आम्ही तिथे अनिल कपूर हैदराबादला शूटिंग करत असल्यामुळे पूर्ण युनिट घेऊन चंद्राजी तिकडे गेले आणि आम्हाला तो कोर्टातला सीन वगैरे सगळं शूट करायचं होतं, कळलं का. आणि ते सुरू असताना आम्ही लोक म्हटलं आता आम्ही पोहोचलो होतो आणि आम्ही असं मस्त बसलो होतो जेवायला वगैरे आणि काहीतरी कमी पडलं म्हणून मी आणि विजय पाटकर, कमलेश पांडे आमचे रायटर त्यांच्या रूम मध्ये गेलो. आम्हाला ती वस्तू पाहिजे होती म्हणून आणि गेलो आणि बघितलं तर किलकिल दरवाजा उघडाच होता आणि तिथे चंद्राजी भांडत होते नाना बरोबर की तुला मी ब्रेक दिलाय, तुला यायलाच पाहिजे. मैत्री आहे ना शेवटी, त्यांची दोघांची मैत्री सगळी खूप माहिती आहे सगळ्यांना. तर ती मैत्री बोलत होती आणि त्याचवेळी तिथून मला नंतर कळलं ते सगळं की त्या अंधायुध पिक्चर मध्ये मी पण होतो, पण माझं काही शूटिंग झालं नव्हतं म्हणून मला दयाल सोडलं होतं इथे शूटिंगला. पण नाना त्यामध्ये मेन काम करत होता आणि तो मला तिथून सांगत असणार की बाबा मी हा छोटा प्रोड्युसर आहे, मी एक दिवस मला ऍडजस्ट करा चंद्रजीत, मी येतो नेक्स्ट डे. आणि ते नेमकं त्यांनी अख्खं युनिट घेऊन आले होते. एक दिवस फुकट गेला असता, 2 दिवस फुकट गेले असते म्हणून ते त्याला फोर्स करत होते तू येच म्हणून. ते शेवटी ते नाही आले आणि मग आम्ही ती वस्तू घेतली आणि आम्ही असं बघितलं आणि आम्ही दोघं आलो आणि रूम मध्ये जॉनी लिव्हर वगैरे आम्ही सगळे, रवी पटवर्धन आम्ही सगळे बसलो होतो. तर मी म्हटलं अरे बहुतेक नाना नाही येत आहे, नाना सरांचं वाद चालू होता म्हटलं नाना बरोबर. तर म्हटलं आपल्याला उद्या सुट्टी असावी बहुतेक. त्यामुळे आम्ही आपल्या गमतीशीर मस्त आणि नंतर 11:30 वाजता आला असिस्टंट आणि सांगायला लागला की बाबा उद्या 11 वाजता शूटिंग आहे. 11 वाजता शूटिंग? मी म्हटलं अरे मला सगळेजण म्हणलं काय वाड्या तू कुछ भी बोलताय. अरे बाबा मुझे यायचा लगा. मग आम्हाला वाटलं नाना येत असेल सकाळच्या फ्लाईटनी वगैरे आणि आम्ही गेलो तिकडे आणि आम्ही धर्मेंद्रला बघितलं ॲज अ इन्स्पेक्टरच्या वेशात तिकडे आणि आम्हाला हैराण झालो आम्ही. आणि मग चंद्राजींनी ओळख करून दिली आमची, हे थिएटर ऍक्टर आहेत. आणि खरंच सांगतो त्यावेळी हात मिळवल्यानंतर त्या माणसाचा हात म्हणजे फौलाद म्हणतात ना तसा हात आणि आपली 2 बोटं त्यांचं 1 बोट होतं आणि ते हात मिळवला. एकदम भारावून गेलो होतो आम्ही. धर्मेंद्रजी एवढे सिनेमे बघून मोठे तिथपर्यंत आलो होतो आणि बसलो. आणि नंतर त्यांनी तो शॉट दिलाय जो सुरेश ओबेरॉयला आपण आता बघतो ऍज अ इन्स्पेक्टर चित्रपटात. तर ते फेकून मारतात ना रवी पटवर्धन वगैरे आणि मग ते झेलतात वगैरे वगैरे. तो अख्खा सिक्वेन्स होता आणि तो 250 मिनिटाचा शॉट, 250 फूट त्यावेळी म्हणजे खूप स्टॉकला खूप महत्व असायचं. 250 फुटाचा शॉट आणि आमचे तेच एक्सप्रेशन ठेवलेले आहेत चंद्राजीने आता ओरिजिनल पिक्चर मध्ये सुद्धा की मी पाटकर म्हणजे आम्हाला वाटत होतं की आम्ही दोघं रिॲक्ट पण केलं, आम्ही बोललो पण दोघे. यार म्हटलं आपल्याला वाटतं की आपणच सॉलिलिकी बोलतो, हिंदीतले नट बोलत नाही तेवढे मोठे मोठे डायलॉग असं वाटत होतं. पण त्यांनी एका कमात ते 250 फुटाचा शॉट दिला आणि ते आमचं एक्सप्रेशन, अशी आमची त्यांची ओळख. आणि
नंतर काही कारणास्तव ते फिल्ममध्ये नाही आहेत. आणि नंतर मग पुन्हा भेटलो होतो मी बऱ्याच वेळा, 2 वेळा भेटलो. आणि नंतर ज्यावेळी एकदा शोभा खोटेना लाईफ टाईम अचिव्हमेंट दिलं होतं, तर ती आपले मला वाटतं झी होतं की मला आठवत नाही, पण त्यांनी त्यांना कॉन्टॅक्ट केला होता. ते लोणावळ्यावरून आपल्या बंगल्यातून इकडे आले होते. त्या केवळ शोभा खोटेंबरोबर काम केलं होतं. ते अचिव्हमेंट अवॉर्ड त्यांच्या थ्रू त्यांना मिळणार होतं. म्हणजे इतका दिलदार आणि इतका मस्त. आणि त्यांना शेरो शायरी तर तुम्हाला माहितीच आहे, सगळे आपण ऐकतो ते कधी कधी आता पण बऱ्याच वेळा बोलायचे. तर असा हरहुन्नरी आणि अतिशय दिलदार आणि मोठ्या मनाचा माणूस गेला असं मला वाटतं. माणूस गेल्याचं मला खूप दुःख होत आहे. आणि बाकी अदरवाईज त्यांनी सगळंच पाहिलेलं आहे, सगळंच ऐश्वर्य सगळंच बघितलेलं आहे. त्यामुळे त्यांना माझ्याकडून खूप आदरांजली देतो मी त्यांना. नक्कीच तुम्ही म्हणता तसं मोठ्या मनाचा माणूस आज गेलेला आहे आपल्यातून. जयवंतजी, धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल, तुमची प्रतिक्रिया दिल्याबद्दल. तर सध्या स्मशानभूमीवर ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन हे दाखल झाल्याची माहिती कळते आणि त्यासोबतच आमिर खान देखील आता या स्मशानभूमी परिसरामध्ये दाखल झालेला आहे. पुन्हा एकदा आपण जाणार आहोत आपले प्रतिनिधी वेदांत नेपकडे. वेदांत, कोण कोण पोहोचतायत? नक्की ज्या प्रकारे आपण बघितलं थोड्या वेळापूर्वी अमिताभ बच्चन, त्यासोबतच अभिषेक बच्चन, आमिर खान हे आपल्याला या पवनहंस स्मशानभूमीमध्ये पोहोचलेले पाहायला मिळत आहेत. धर्मेंद्र यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होत आहेत आणि जी माहिती यामध्ये मिळाली आहे, सनी देओल यांनी मुखाग्नी दिला. आणि सध्या जशी जशी माहिती मिळते तसे सेलिब्रिटीज असतील किंवा मग जवळचे नातेवाईक, कुटुंबीय हे आपल्याला इथे आलेले पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा आपण प्रेक्षकांना सांगूयात की अधिकृतरित्या परिवारांनी कुठलीही माहिती अद्याप दिलेली नाही. कदाचित थोड्या वेळानंतर परिवारातला कोणीतरी सदस्य येऊन या संदर्भातली माहिती देईल. सध्या या ठिकाणी आपण बघतोय पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे. शिवाय जे सेलिब्रिटीज येत आहेत ते थेट आतमध्ये आपण बघतोय पवनहंस स्मशानभूमी, जिथे मोठी सुरक्षा वाढवण्यात आली आहे, तिथे ते जात आहेत. साधारणपणे आपण बघितलं तर 1 तासाभरापूर्वी धर्मेंद्र यांच्या निवासस्थानी ॲम्ब्युलन्स गेली आणि ॲम्ब्युलन्समधनं धर्मेंद्र यांचं पार्थिव या स्मशानभूमीमध्ये आणलेलं आहे. कुठेही सार्वजनिक ही बातमी न करा किंवा माहिती न देता अगदी गुप्तता पाळण्यात आली आणि ठराविक लोकांना या सगळ्या संबंधीची माहिती दिल्याचं कळतंय. जसं आता आपण बघितलं की 6 दशकं ही मॅन म्हणून ओळख असलेले धर्मेंद्र, ज्यांनी अनेक हिट चित्रपट दिले. म्हणजे आपण जर बघितलं तर अनेक चित्रपटांची यादी आहे. आखे शिखर, जीवन मृत्यू, सीता और गीता, मेरा गाव मेरा देश, शोले, धर्मवीर, चाचा भजी असे अनेक चित्रपट आहेत. एक मोठी यादी आहे. फक्त चित्रपटात अभिनेता म्हणून काम न करता त्यांनी निर्माता म्हणून सुद्धा काम केलं आणि त्यांची राजकीय कारकीर्द सुद्धा आपण बघितलेली आहेत. खासदार म्हणून त्यांनी 2004 ते 2009 मध्ये भाजपच्या तिकिटावर बिकानेरमधून खासदार म्हणून ते निवडून आले होते. त्यामुळे श्रेणीसृष्टीतील एक ज्येष्ठ अभिनेते, त्यासोबतच निर्माते, त्यासोबतच माजी खासदार असे वेगवेगळे पैलू आपल्याला धर्मेंद्र यांचे पाहायला मिळाले. भावनिक नातं त्यांचं कुटुंबियांशी होतं. त्यामुळे आपण बघतोय सनी देओल आपल्याला काही वेळापूर्वी इथे स्मशानभूमीमध्ये पाहायला मिळाले. आणि ज्यावेळी आपण जर बघितलं तर 11 नोव्हेंबरला ज्यावेळी ब्रीच कँडीमधनं डिस्चार्ज त्यांना देण्यात आला, त्यानंतर सुद्धा बॉबी देओल असतील, सनी देओल असतील, हेमा मालिनी असतील, सर्व कुटुंबीय हे ब्रीच कँडी रुग्णालयातनं त्यांना डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यांना घरी घेऊन गेले आणि मागील काही दिवसांपासून घरीच त्यांच्यावर उपचार सुरू होते. डॉक्टर प्रतीश समदानी यांनी त्यावेळी माहिती दिली होती की त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा आहे आणि त्यामुळे पुढचे उपचार हे घरी दिले जातील. मात्र जी माहिती मिळते कालपासनं त्यांना अस्वस्थ वाटत होतं आणि आज सकाळी त्यांचे निधन झाल्याची माहिती INS या वृत्तसंस्थेकडनं देण्यात आलेली आहे. आणि त्यामुळेच आपण बघतोय जशी जशी माहिती म्हणजे परिवाराकडनं तर गुप्तता पाळण्यात आलेली आहे, मात्र जशी जशी माहिती काही जवळच्या त्यांच्या परिवारातील सदस्य असतील किंवा मग बॉलिवूडमधील काही जवळचे त्यांचे सेलिब्रिटीज असतील त्यांना जशी माहिती मिळते तसे आपण बघतोय अभिनेता, निर्माते हे आपल्याला इथे आलेले पाहायला मिळत आहेत आणि या अंत्यसंस्काराच्या वेळी उपस्थित राहिलेले पाहायला मिळतात. मग अमिताभ बच्चन दृश्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतात, अभिषेक बच्चन, आमिर खान हे सुद्धा इथे आपल्याला पाहायला मिळतात. आणि अंत्यसंस्कार झाल्यानंतर आपण जी माहिती घेतोय त्यामध्ये परिवाराकडनं अधिकृतरित्या ही माहिती दिली जाईल. माधवी.
नक्कीच परिवारानं अजूनही अधिकृतरित्या अशी माहिती दिलेली नाही आहे. ती माहिती थोड्याच वेळात दिली जाईल अशी अपेक्षा आहे. मात्र अनेक ज्येष्ठ अभिनेते हे आता स्मशानभूमीमध्ये दाखल झालेले आहेत. हेमा मालिनी, ईशा देओल, सनी देओल, बॉबी देओल हे सगळे कुटुंबीय आहेतच आणि त्यासोबतच अभिषेक बच्चन, अमिताभ बच्चन, आमिर खान हे देखील स्मशानभूमीमध्ये दाखल झाले आहेत आणि जसं आपल्याला वेदांत सांगतोय त्याप्रमाणे पार्थिवावर अंत्यसंस्कार देखील होत आहेत. वेदांत, जसं तू सांगतोयस त्याप्रमाणे पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणावर तैनात करण्यात आलेला आहे. या पोलिसांकडून काही माहिती मिळते का? पोलिसांनी त्यांच्या निधनाला दुजोरा दिलेला आहे का किंवा त्या संदर्भात त्यांच्याकडून काही अपडेट मिळत आहेत का? नक्कीच आपण काही इथल्या पोलिसांना सुद्धा विचारलं, मात्र कुटुंबियांकडनं कुठल्याही प्रकारची माहिती देण्यात आलेली नाही आहे. ज्यांना वरिष्ठांकडनं आदेश आले त्यानुसार सुरक्षाही वाढवण्यात आलेली आहे. बॅरिगेटिंग आपण जर बघितलं तर दृश्यांमध्ये बॅरिगेटिंग काही ठिकाणी केलेलं आहे आणि दोन्ही बाजूला म्हणजे आपण ही पवन हंस स्मशानभूमी बघितली त्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या संख्येनं पोलीस तैनात आहेत. कारण जशी ही ॲम्ब्युलन्स आतमध्ये आली तशी गर्दी आपल्याला माध्यमकर्मींची त्यासोबतच चाहत्यांची पाहायला मिळाली आणि कुठेही ट्रॅफिक जॅम होऊ नये यासाठी सुद्धा आपण ट्रॅफिक पोलीस सुद्धा बघतोय. कारण गर्दी होताना पाहायला मिळते. जशी ही माहिती जरी अधिकृतरित्या नाही आली तरी वृत्तसंस्थेकडनं देण्यात आली आणि एकामागे एक आपण बघतोय चाहते हे इथे गर्दी करताना आपल्याला पाहायला मिळाले. याआधी सुद्धा आपण बघितलं म्हणजे 11 नोव्हेंबरच्या आधी सुद्धा जेव्हा धर्मेंद्र अस्वस्थ होते, त्यांची प्रकृतीमध्ये सुधारणा होत नव्हती, त्यावेळी सुद्धा अशाच प्रकारची गर्दी आपल्याला ब्रिज कँडी रुग्णालयाच्या बाहेर पाहायला मिळाली होती. मात्र जेव्हा प्रकृतीमध्ये सुधारणा झाली तेव्हा आपण बघितलं तर त्यांना घरी त्यांच्यावर उपचार करण्यात होते आणि आज सकाळी जेव्हा ॲम्ब्युलन्स त्यांच्या जुळीतल्या निवासस्थानी गेली आणि त्यानंतर त्याच ॲम्ब्युलन्समधनं काही मोजक्या परिवारातील सदस्यांसोबत ही ॲम्ब्युलन्स पवन हंस स्मशानभूमीमध्ये आली आणि त्यानंतर कुठेतरी या सगळ्या संदर्भात अधिकृतरित्या जरी माहिती मिळाली नसली किंवा दिली नसली तरी सुद्धा एक प्रकारे धर्मेंद्र यांची प्रकृती अत्यवस्थ असल्याचं कळलं आणि त्यानंतर आता वृत्तसंस्थेकडनं ही माहिती देण्यात आलेली आहे. आणि सध्या आपण बघतोय की जशी माहिती काही जवळच्या म्हणजे धर्मेंद्र यांच्या जवळच्या जे कोणी जवळचे आहेत परिवारातले सदस्य असतील किंवा मग त्यांचे मित्र असतील यांना जशी जशी माहिती मिळते तसे जसं आपण बघतोय अंत्यसंस्काराच्या वेळी ते उपस्थित राहत आहेत, ज्यामध्ये आमिर खान, अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन शिवाय इतर काही त्यांचे मित्र त्यासोबतच स्मशानभूमीमध्ये दाखल होत आहेत. वेदांत, तू आपल्यासोबत राहाच. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.